रामकृष्ण हरी, मी प्रिया, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आजचा दिवस आहे गणपती बाप्पा येण्याचा। तर श्रीहरी काय काय बोलतोय ते सुद्धा ऐका आणि सुरुवात श्रीहरी पासून आणि एक्साइटमेंट त्याची पहाच। इथं आणून ठेवला होता आणि सकाळी आलो तसं गिफ्ट मिळालं आम्हाला आणि ना ह्याच्यावर कपडा टाकलाय कारण की घरी गेले की त्याला उघडायचं। आता गणपती बाप्पाला आम्ही घरी घेऊन चाललोय। घरी घेऊन चाललो आणि तर पाटावर ठेवलाय ना। चला, वाव, फुल पडलं आपल्यालाच भेटली। सो चला आता आपण घरी जाऊया गणपती बाप्पाला घेऊन। घंटी कशाला इथून जाताना गणपती बाप्पा तर आम्ही काल रात्रीच गणपती आणून धर्मशाळेत ठेवला होता कारण की दुसऱ्या दिवशी खूप गडबड होती आणि मग गणपती आणून ठेवला आणि सकाळी 8 वाजताच आम्ही गणपती घेऊन आलो घरी आणि छान वाटलं। आता गणपती बाप्पा घरी येणार, एक वेगळाच आनंद। तरी ते ओंकारने गणपती बाप्पा दरवर्षीप्रमाणे घेऊन येतो आणि ह्या वर्षीचा गणपती आराध्याने म्हणजेच आरोने चॉईस केला आहे तिच्या पसंतीने। तर गणपती बाप्पा आमचे खूप क्यूट आहेत आणि गणूला एक छोटंसं बाळ कसं असतं तशामध्ये गणपती बाप्पाची छान अशी मूर्ती आम्हाला भेटली। तर तुम्ही पाहालच पुढे। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आरती करणं फक्त बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती। तर गणपती बाप्पा आले, आम्ही सगळ्यांनी आरती केली आणि त्यानंतर मग गणपती बाप्पा आतमध्ये मोठ्या जल्लोषामध्ये मंगल मूर्ती मोरया। असा ये बाळा, इकडून जा, असा ठेव खाली पाठ पाहिला, ठेव खाली डायरेक्ट। हा, फक्त गणपती तो पाठ उचलला तिकडं सरको पाठ तसंच इकडं तुम्ही करू सरको ना। तर इथे घरच्या घरीच आम्ही सर्व बाबा 15वा अध्याय ज्ञानेश्वरी ग्रंथातला तर अध्याय बोलून आम्ही सर्व घरच्या घरी अभिषेक करतो आणि पहिला गणपती जो आमचा चांदीचा छोटा बाबाचा भेटलेला आहे त्याचा सुद्धा पूजन छान करतो। तर तुम्ही पाहालच कंटिन्यू पुढे। पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, नंतर श्री तुकाराम महाराज की जय। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। भगवती अष्टादशाध्यायिनी अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिने सोत्तीर्णा खलु पांडवैर्नदेशवा पाराशर्यवच सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानकेशवं हरिकथा सम्बोधनाबुद्धिदं लोके सज्जनषट्पदेर्हरहरप्रीत्यमानं मुदा भूयात्पहारकं गजं कलिमलप्रभं शिरश्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं प्रमाणं माधवम् यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यस्तवैर् वेदै सांगपदक्रमोपनिषदैर्गायन्त्यं सामगाः
ध्यानावस्थितपद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनः यस्यान्तर्विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। श्री अश्वत्थमेनं सुविरूढमूलं संशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् तमेव चाद्यं पुरुषं प्रवदति यतः प्रवृत्तिप्रसुता पुराणी निर्माणमोहाजितसङ्गदोष अध्यात्मनित्या विनिवर्तकामाः थोडं तीर्थ घेते ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनश्चष्टानि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यद्वा आप्नोति गुरुत्वैतानि संयाति वायुरन्ध्राणि वासयति श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रससंघ्राणमेव च अलिष्टाय मष्याय विषयानुपसेवते उत्क्रामन्तस्थितं वाति उन्नादमानम् विमूढानानुपश्यन्ति सोढवासन्ति ज्ञानचक्षुषा अर्पणि वरपुरु विनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यदन्तोऽप्यप्रदाम्नामो यदं पश्यन्ति चेतसा यदा वित्तगतं तेजो जगद्भासेते शिवं यच्चन्द्रग्नो तत्तेजो विद्युमामृतं श्रीकृष्णार्जुन संवादे पुराणपुरुषोत्तमयोगं पञ्चदशोऽध्यायः। ॐ सहना भवतु सहनो भुनक्तु सहीन्द्रियं करवावहि तेजस्विनामवधितमस्तु मा मद्विषावहि। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पुत्रं विनायकं भक्तावासं स्मरणित्यम् आयुकामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीय कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्देहः पठन्नः न च विघ्नं भयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थिलभते विद्या धनार्थिलभते धनं पुत्रार्थिलभते पुत्रां मोक्षार्थिलभते गतिं जपेद गणपति स्तोत्रं षड्विमासे फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते मात्र संशयात् अष्टभ्य ब्राह्मणेभ्यश्च लिखितवया समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादता इति श्रीनारदपुराणे संकटनाशन गणपति स्तोत्रं सम्पूर्णम्। पुंडरीकाक्ष सभायाभ्यंतर शुचि सर्वं शुचि। थोडा कुंकाने छान असा गंध लावला। मोरया मंगलमूर्ती गणपती कुंकला थोडंसं मी लावलेलं मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 मंगलमूर्ती मोरया म्हणरे पुढे मोरया मोरया गणपती गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तांदूळ मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मधून सरळ मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 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 गणपती बाप्पा मोरया। एक काम करा ही साइड बघ बरं एकदा थोडी माग वाटते आहे तिथून
गणपती बाप्पाला ना तुम्हाला काय आल्याने गेलतो ना देवाला काय घालायचं घालून घ्या. चला हे पूजा परत एकदा करून घ्या दोघांनी. हार घालून काढा ना मला तो हार घालून चल पूजा करायची. तर तुम्ही गणपती बाप्पा पाहिलाच असेल, म्हणजे गणोल्या किती क्यूट दिसतोय आणि हार घातल्यावरती तर अजूनच. पण आहे ना असं वाटतं की असंच गणपती बाप्पाला पाहावं, इतका सुंदर क्यूट गणपती बाप्पा आम्हाला भेटला होता. तर इथे आमच्या दिदीबाईंचा शेवटचं वर्ष आहे, तर तिच्या हस्ते सगळी पूजा चालली आहे. कारण की पुढच्या वर्षी येईल, पण एवढी सकाळ सकाळ नाही येणार पाया पडायला. असं म्हणजे लग्न झाल्यानंतर मुलींचं वेगळंच असतं. तर ह्यावेळेस सगळं दिदीलाच पूजा बिजा करायला लावली, फुलं बिलं व्हायला. त्यानंतर आम्ही सुद्धा एकेकीने सर्वांनी पूजा केली. सगळ्यांनी पूजा करून घ्या. चला चल पूजा चल माझे बाबू मम्मीच्या बरोबर चल. श्री कुठे आहे? ठेव ना जास्त गुलाबी तिथे छान दिसेल. छोटी दिसत नाही ना गणपती म्हणून नाही पायाजवळ. ते पण तिथं नाही ठेवायला पाहिजे. चला हा हे बघ आता परीला कोणी धरलं काकांनी. ह्याला जर पूजा करायला कुठे पाकळ्या ह्याला इथं रुसून बसतो. ह्याला पूजा करायला परीला पूजा करायला एक जास्वंदीच्या चल, फुलाच्या तू टाक उचलून धर पूजा कर. वहिनी पहिली फुलं पोरांना करू दे रे. चल पूजा करतो. केली पूजा? पूजा चल नाही चल केली. चल पहिली परीला जाऊ दे पुढे. तू जा तू उचल तिला परीला पूजा कर. ताट दे इकडं ताट. श्री तिथं बस. पप्पांपासून हालायचं नाही. पूजा करायची आता बाप्पाची पहिली. फुलं वाहिल्यावर उलट दिवस होते. फुलं वाहिल्यावर मूर्ती चांगली नाही दिसत. आता पूजा करा नंतर करू. पहिली पूजा तर करायला पाहिजे आपल्याला. चांगली दिसते ना. अशी चांगली दिसते. हार आहे म्हणलं बंद झालं. फुलाचं तिथं वाहिलं. होय हार आहे म्हणलं बंद झालं ना तेवढंच. हारच नको म्हणतात ते. हार पण नको बाळा. खाली फुलं व्हायची पायापाशी. पायापाशी निळं आहे ना निळं, तर पायापाशी अशी मस्त दिसतील. परी आरती करा. बाप्पाला सांगा पूर्ण मोकळे किती भारी. आता झाकल्यावर कशी दिसतील. हे फळ कुठे आहेत रे? आहेत थांबा पूजा करू दे. आधी मोठ पप्पांचा गणपती राहिला ना. अगं किती छोटा. मोठ्या बाप्पाचा छोटा गणपती काय म्हणतेस? छोटूला तिला तापवायला हो. श्रीचा आहे तो. श्रीचा धरा. केळी ह्याच्यात ठेवून. नाहीतर तिला इथे इकडे. चला चला सगळ्यांची पूजा झाली का? किती का नामा? पूजा करून घ्यायला चल ना. पूजा करून घेऊ ना पहिले. ताट आहे सजवायचं ना नैवेद्याने.
थांबा पप्पा, थोडं मध्ये घ्या. गणपती बाप्पा मंगलमूर्ती हे भेटून आले चंद्राची ओटी
बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आला रे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अरे वा. इथे आई नैवेद्य दाखवत आहेत गणपती बाप्पाला मोदकाचं. तर गणपती बाप्पाला छान असे उकडीचे मोदक मी केलेले तांदळाच्या पिठाचे आणि वहिनीने गव्हाचे केले होते. छान असा नैवेद्य दाखवला. तर आमचा गणपती बाप्पा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता गणपती बाप्पांची सेवा करायची 10 दिवस. गणपती आमचा 10 दिवसाचा असतो तर पाहायलाच भेटेल तुम्हाला. आणि रोजचं भजनसुद्धा असतं. तर मी संध्याकाळचं रोज लाईव्ह ठेवणार आहे 10च्या नंतर. तर पहा तुम्ही जमल तर. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.